नमस्कार मित्रांनो, मी महेश जैन. आयकॉन स्टील बिल्ड आयकॉनच्या अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या विशेष मुलाखतीमध्ये आज या ठिकाणी नायगाव वरून इंजिनियर अक्षय बगळेकर सर या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचं मी खूप खूप मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. वेलकम सर. सरांना 12 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि सरांचे प्रोजेक्ट्स विविध ठिकाणी चालतात. सर यवतमाळ इथून आलेले आहेत आणि आज ही विशेष मुलाखत आपण त्यांच्यासोबत या ठिकाणी रंगवणार आहोत. आणि या विशेष मुलाखतीतून सर तुम्हाला सर्व प्रेक्षकांना सांगायचंय की बांधकाम क्षेत्रामध्ये तुमचा एक्सपिरियन्स कसा होता आतापर्यंतचा, आणि बांधकाम क्षेत्रात सर्वसामान्य लोकांना, कॉन्ट्रॅक्टर्सला कुठल्या कुठल्या आयडियाजची गरज लागू शकते किंवा कुठल्या कुठल्या आयडियाज तुम्ही त्यांना सांगू शकता, अशा प्रकारचे सल्ले तुम्हाला द्यायचे आहेत. सुरुवातीला सर तुम्ही सांगायचं तुमचं शिक्षण वगैरे कुठे झालं किंवा तुमच्या आतापर्यंतचा प्रवास तुमचा कसा होता, आतापर्यंत तुमची कारकीर्द कशी होती, ही थोडक्यात प्रेक्षकांना आपण सांगावी. सध्या तर मी आता नांदेड जिल्ह्यामध्ये नायगाव इथे वास्तविक आहे. ओके ओके. तिथेच माझे सगळे कामं चालतात. माझं प्रॉपर जे गाव आहे ते यवतमाळ आहे. पण वडिलांची इकडे ट्रान्सफर झाल्यामुळे आम्ही यवतमाळवरून नांदेडला शिफ्ट झालो आणि नांदेड पासून मी माझा आणि हळूहळू इकडे जसं मला असं वाटते की ग्रामीण एरियामध्ये जास्त आपण लक्ष द्यायला पाहिजे एक उद्योजक म्हणून. जॉब न करता मी हा विचार केला की आपण ग्रामीण एरियाला जास्त डेव्हलप कसं करू शकू आणि ग्रामीण एरियामध्ये जाऊन ग्रामीण लोकांना, तिथच्या लोकांना एक चांगल्या पद्धतीचं वास्तू निर्माण करून कसं देता येईल आपल्याला, त्याच्यामध्ये मी जास्त हे केलेलं आहे. तसं माझं जे डिप्लोमा आहे ते पुसद इथनं झालेलं आहे, NP राणी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये. 2015 मी पासआउट झालेलो आहे तिथनं. त्याच्यानंतर त्याच्या अगोदरपासूनच मी एक्सपिरियन्स घेतोय, कारण आई वडील जे आहेत ते दोन्ही पण माझे इंजिनियर असल्यामुळे मला पहिलेपासून त्यांनीच गाईड केलेलं आहे आणि पहिलेपासून साईट वर्क वगैरे मी बघितलेलं आहे. त्यामुळे मी पहिलेपासूनच साईटवर जातो आणि त्यामुळे मला चांगल्या प्रकारचा एक्सपिरियन्स आणि अनुभव त्यांनी मला दिलेला आहे. आणि त्यांच्याचमुळे मी स्थापत्य अभियांत्रिकी हे जे फील्ड आहे ही निवडलेली आहे आणि त्यांच्याचमुळे मी आज इथपर्यंत पोहोचलेलो आहे. म्हणजे तुमचे प्रेरणास्थान आई वडीलच आहेत. त्यांच्याचमुळे मी आज जे काही इथपर्यंत आहे. थँक्यू सो मच. तर अक्षय सर, बांधकाम क्षेत्रामध्ये तुमचं खूप मोलाचा वाटा आहे, खूप मोलाचा सहभाग असतो. कुठलंही बांधकाम असो, कुठलंही काम असो, सिव्हिल इंजिनियर हवा असतो त्या ठिकाणी. तर नवीन कल्पना म्हणा किंवा नवीन टेक्नॉलॉजी आहे, तंत्रज्ञान आहे, त्याचा कशा प्रकारे फायदा होऊ शकतो? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पहिले जे प्लॅनिंग वगैरे चालायची ते हँडवर चालायची, ट्रेसिंगवर व्हायची. आता जे प्लॅनिंग होतात ते विविध सॉफ्टवेअर आहेत, ऑटोकॅड आहे, रिव्हिट आहे, त्या सॉफ्टवेअर नुसार होतात. तर हे जे तंत्रज्ञान आहे याच्यामुळेच प्रत्येक गोष्ट सोपी झाली, मीन्स आपण टाइम सेव्हिंग करत आहे त्याच्यामध्ये. आणि अशाच जे तंत्रज्ञान आहे त्याच्यामध्ये नंतर मशिनरीज आलेल्या आहेत, चांगले ऑपरेटर्स आलेले आहेत. त्याच्यामध्ये जसं टाइम सेव्हिंग आहे, मनी सेव्हिंग आहे, लेबर सेव्हिंग आहेत आपल्या, आणि वर्क जे आहे ते एकदम फास्ट होतं. पहिले प्रत्येक गोष्टीला वेळ लागायचा, प्रत्येक गोष्टीचं एक टायमिंग असायचं. आता तसं नाही राहिलेलं आहे. आता जे मशिनरीज आहेत, जे काही नवीन तंत्रज्ञान आहे किंवा सॉफ्टवेअर्स आहेत, त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट सोपी आणि सरळ झालेली आहे आणि खूप फास्टही होते त्या गोष्टी. सर, तुम्ही बांधकाम जेव्हा करता तेव्हा साहित्य निवडीविषयीची काय काळजी घेता? बांधकाम करताना प्रत्येक साहित्य हा प्रत्येक साहित्याची एक वेगळी निवड असते. जसं तुम्ही रेती निवडता त्यावेळेस वेगळी निवडत असते, जेव्हा तुम्ही गिट्टी निवडता त्याची वेगळी निवडत असते, सिमेंटचं, स्टीलचं, प्रत्येक घरामध्ये जेवढ्या वस्तू लागणाऱ्या असतात प्रत्येक गोष्टीची ही जी निवड असते एक वेगवेगळ्या प्रकारची असते. मग ते सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत टाईल्स असो, काही असो, कम्प्लिटेशन प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारची. सही आहे, बरोबर. विशिष्ट हवामानाच्या परिस्थितीनुसार तुमच्या अभियांत्रिकी पद्धती अंमलात आणण्यासाठी तुम्ही कुठली पावले उचलणार? आता जसं प्रत्येक जागेवर साईट्स असतात आपल्या, आणि ऍटमॉस्फिअर जे असते ऍटमॉस्फिअर मध्ये जसं पावसाळा आहे आणि सीझन वाईज ज्यावेळेस मॅक्झिमम आपल्याला तर पावसाळ्यात जास्त काळजी घ्यावी लागते जे काही मटेरियल आहे ते स्टोअर करण्यासाठी. तर आपण जसं स्टील स्टॅक करतो साईटवर तर ते प्रॉपरली स्टॅक करायला पाहिजे. जसं प्रत्येक जे डायमीटरचा बार आहे ते वेगवेगळं ठेवायला पाहिजे, म्हणजे आपल्याला लवकर ओळखायला येईल की 10 mm चा कोणता आहे, 12 mm चा कोणता आहे, 16 mm चा कोणता आहे. आणि जे वेस्टेज बार आहेत ते पण एक साईडला प्रॉपरली कलेक्ट करायला पाहिजे, आपल्याला कधी पण ते कामी नंतर यूज करता आलं पाहिजे जे काही आहे. आणि जे काही आपलं स्टील स्टॅकिंग आहे ते आता छोट्या साईटवर ग्रामीण एरियामध्ये तर खाली जमिनीवरच टाकतात. मोठे जेव्हा प्रोजेक्ट असतात किंवा जे लॉंग टर्म चालणारे प्रोजेक्ट असतात त्यावेळेस जे स्टील आहे ते जमीन लेवल पासून, ग्राउंड लेवल पासून
थोडं एक 150 mm पर्यंत वरच ठेवायला पाहिजे. वुडन याच्यावर किंवा कोणत्याही गोष्टीवर जर ठेवलं तर ते जसं कॉन्टॅक्ट मध्ये येणार नाही, अर्थच्या कॉन्टॅक्ट मध्ये येणार नाही किंवा त्याच्यावर कोरोजन वगैरे काही होणार नाही. त्या हिशोबाने अशी काळजी घेतली जाते. सिमेंटसाठी तर आम्ही रूम्स वगैरे जिथे मॉइश्चर लागणार नाही तशा त्या टाईप मध्ये स्टोरिंग करतो. सर्वसामान्य लोकांचं स्वप्न असतं की घर प्रत्येकाचं व्हावं, स्वप्नातलं घर असतं. तर एक उत्तम दर्जेदार घर पण कमी खर्चामध्ये बनावं अशी बऱ्याच जणांची अपेक्षा असते, इच्छा असते. तर त्यासाठी तुम्ही काय सांगू इच्छिता? सगळ्यात पहिले तर कमी खर्चामध्ये उत्तम दर्जेदार घर जर बनवायचं असलं तर सगळ्यात पहिले तुम्ही अभियंताकडून आराखडा काढणे गरजेचं आहे. ओके. आणि RCC डिझाईन करूनच बांधकाम करणे गरजेचं आहे. तेव्हाच ते घर दर्जेदार आणि उत्तम चांगल्या प्रतीचं ते वास्तू निर्माण होईल. कारण जे काही प्लॅनिंग राहतात त्याच्यामध्ये इंजिनियर जे असतात ते तुमची इंच आणि इंच जे काही तुमचं प्लॉट एरिया आहे त्याच्यामधली इंच जागा जी असते ती युटिलाइज करते प्रॉपरली. आणि तुमची जागा वेस्ट नाही जाऊ दे. त्याच्यामध्ये कसं तुमचं प्रॉपर सगळ्या गोष्टींचं जे आहे तो यूज होतो. त्याच्यानंतर प्लॅनिंग मध्ये पण जे काही कॉलम्स राहतात, RCC डिझाईन राहते, नंबर ऑफ स्टोरेज तुम्ही जे काही घेता त्यामध्ये इंजिनियर तुम्हाला त्या हिशोबाने स्टील प्रोव्हाइड करतो. तर तिथे पण तुमची कॉस्ट सेव्हिंग होऊन जाते. त्याच्यानंतर पण समोरच्या ज्या काही गोष्टी असतात फ्युचरमध्ये, जसं तुम्ही आता कन्स्ट्रक्शनचं झालं इथपर्यंत, पण त्याच्यानंतर जसं तुमचं टाईल्स वर्क आहे, कलरिंग आहे, इंटेरियर जे काही आहे तिथे पण तुम्ही इंटेरियर डिझायनरला कन्सल्ट केल्यानंतर ते तुम्हाला एक प्रॉपर मार्गदर्शन करतील व तुमची कॉस्ट कटिंग होईल. आणि त्याच्यामध्येच तुमचं जे काही घर आहे ते उत्तम दर्जेदार आणि कमीत कमी खर्चामध्ये तुमचं ते बांधकाम पूर्ण होईल आणि ते चांगलं सुंदर वास्तू निर्माण होईल. बरोबर आहे. तर आजच्या अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी कुठली कौशल्य असायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आजच्या अभियांत्रिकी क्षेत्रामध्ये यशस्वी होण्यासाठी सगळ्यात पहिले तर जे काही एज्युकेशन घेणारे मुलं आहेत त्यांनी मला असं वाटते की जॉबच्या मागे न लागता ग्रामीण एरियामध्ये डेव्हलपमेंट करण्यासाठी त्यांचा वाटा दिला पाहिजे. आणि त्यांनी सगळीकडे जे काही आहे स्वतःचे ऑफिसेस किंवा हे सगळं काही करून स्वतःचा उद्योग केलं पाहिजे. कारण त्यामुळे जसं निर्माण जे काही हे निर्माण होईल ग्रामीण एरियामध्ये जशी ओळख निर्माण होईल आणि तिथून ग्रामीण लोकांनाही त्या गोष्टी कळतील की बाबा आपण इंजिनियर्सला हे केल्यानंतर म्हणजे आपल्याला पण सर्व त्यांच्या प्रॉपर टीम मॅनेजमेंट त्यांच्याकडून होतं, सगळ्या त्यांच्या एक्सपिरियन्सचा फायदा होतो. आपलं घर सुद्धा चांगलं बनतं. ग्रामीण विभागातील लोकांना सुद्धा या गोष्टी कळायला पाहिजे. ते कसं आहे भरपूर आजचं जे यंग जनरेशन आहे ते फक्त जॉब एज्युकेशन करायचं आणि जॉब पुण्याला जायचं इकडे, असं कोणाला वाटत नाही की आपण बस स्वतः उद्योग करायला पाहिजे. पहिले तर काही वर्षात थोडासा 1-2 वर्ष त्रास होतो पण त्याच्यानंतर एकदा लिंक लागल्यानंतर माणूस पुढे चालला. लोकांना टेक्नॉलॉजी पण माहित नसते, काही बाकीच्या भरपूर काही गोष्टी माहित नसतात. आजही अशा काही ग्रामीण एरिया आहे जिथे आराखडा काढत नाही, मिस्त्रीच्या बोलण्यानुसार किंवा सल्ल्यानुसार त्याच्या सल्ल्यानुसारच कामं होतात. जे अकुशल कामगार आहेत किंवा ज्यांना माहिती नाही ते असे म्हणतात की मी एवढे कामं केलेले आहेत, तेवढे कामं केलेले आहेत, त्या इंजिनियरला तेवढं काही. तर ह्या काही गोष्टी असतात की जे इंजिनियरला माहिती असते ते त्यांच्या जागेवर बरोबर असतात. पण आज ग्रामीण एरियामध्ये मॅक्झिमम जे वर्क होतात ते फक्त मिस्त्रीच्या बोलण्यावर होतात. इंजिनियरनी जर सांगितलं की असं करू नका, हे करू नका, तर त्यांना वाटतं की मिस्त्री तर एवढ्या वर्षापासून आमच्या गावामध्ये घर बांधतोय, बांधलेले आहे, घराला काही झालं आम्ही त्याच्यामध्ये अजून डेव्हलपमेंट करत असतो किंवा त्यांचं जे छोट्या छोट्या काही गोष्टी क्युअर्स असतात काही असतात तर त्यांना आम्ही वाढवत असतो आणि ते त्यांच्याच चांगल्यासाठी राहते प्रत्येक गोष्ट. सरांचं म्हणणं आहे की ग्रामीण भागातल्या लोकांनी सुद्धा इंजिनियर्सचं मत घ्यायला पाहिजे, त्यांचा सल्ला घ्यायला पाहिजे आणि आपलं घर चांगलं बनवलं पाहिजे. तर सगळ्यांनी ह्या प्रश्नाचं उत्तर नक्की ऐकलं असेल. यानंतर सरांना मी शेवटचा प्रश्न विचारतो. सर आयकॉन स्टील बद्दल तुम्ही काय बोलू इच्छिता किंवा ज्यांनी हा इव्हेंट म्हणा किंवा ज्यांनी हा उपक्रम ज्यांनी राबवलेला आहे, आयकॉन स्टीलचे मॅनेजिंग डायरेक्टर दिनेश राठी सर, त्यांच्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? दिनेश राठी सरांचं तर मी जसं जे काही मला नॉलेज आहे, वाचलेलं आहे, जिथपर्यंत मला माहिती आहे, त्यांनी 30 वर्षा अगोदरपासून ही सुरुवात केली होती. आणि आयकॉन स्टीलचं जे मोठं आहे कस्टमर इज अ किंग, हे पण खूप महत्वाचं आहे. कारण जे काही कस्टमर आहेत ते रिअली किंग प्रमाणेच असतात. आणि त्यांनी जे काही हे काही उपक्रम आहेत जे राबवलेले आहेत ते अतिशय चांगले आहेत. आणि त्यांचे जसं ब्रँड अँबॅसेडर अमिताभ जी आहेत आणि कमी वेळेमध्ये त्यांनी खूप
प्रॉपरली हा स्टील हे जी कंपनी आहे ती चांगल्या ग्रोथला आणलेली आहे आणि स्टीलची जी क्वालिटी आहे ती पण खूप छान आहे. आणि जर्मन टेक्नॉलॉजी नंतर जसं त्यांनी आता हे DS स्टील डक्टिलिटी अँड स्ट्रेंथ हे जे लॉन्च केलं होतं. अगोदर कसं फक्त स्टील जे होतं ते मजबूतीच्या हिशोबाने बघितलं जायचं, पण आता जसं आहे की डक्टिलिटी आणि स्ट्रेंथ या सगळ्या गोष्टी बघून सुद्धा एक त्याचं हे करून जे स्टील हा निर्माण केलेला आहे, तर ज्या कन्स्ट्रक्शनला जसं स्टील पाहिजे असते आपल्याला त्या हिशोबाने आपण यूज करू शकतो. बरोबर. तर त्या प्रकारे हे जे नवीन उपक्रम आहे, हे जे नवीन स्टील लॉन्च केलेलं आहे ते खूप चांगल्या पद्धतीचं मला असं वाटतं. थँक्यू सो मच. तर आयकॉन स्टील बिल्ड आयकॉनच्या या विशेष मुलाखतीमध्ये नायगाववरून आलेले अक्षय बगळेकर सर या ठिकाणी आले आणि त्यांनी खूप सुंदररित्या सर्वांना मार्गदर्शन केलं. नक्कीच प्रश्नांची उत्तरं सर्वांना मिळाली असतील अशी खात्री आहे. आणि थँक्यू सो मच सर, आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल.